यापूर्वी कधीही संस्कृती महाराष्ट्रात नव्हती. अशा प्रकारची संस्कृती आणण्याचं काम महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी केले. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधीही कोणत्याही राजकीय आंदोलनं झाली, संघर्ष झाले, निषेध झाले. अगदी पंडित नेहरूंची सुद्धा, पंडित नेहरू जेव्हा आले होते प्रतापगडावर, तेव्हा त्यांनाही काळे झेंडे दाखवले. शिवसेना प्रमुखांच्या विरोधामध्ये सुद्धा शिवसेना भवनासमोर पत्रकार आंदोलन करत होते. आंदोलन झालेले आहेत आणि आम्ही ते स्वीकारलेली आहे. पण या राज्यात आणि देशामध्ये मोदी शहा दिल्लीत आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर देशात आणि राज्यामध्ये अत्यंत घातक असे पायंडे पडले. विरोधक हे आपले राजकीय वैचारिक शत्रू नसून हे दुश्मन आहेत. अशा पद्धतीनं त्यांच्यावरती हल्ले, त्यांना अटका, त्यांच्यावर खोटे खटले हे सुरू झालं. त्याचाच परिणाम महाराष्ट्रात तुम्हाला दिसतो. म्हणूनच हे सरकार आपल्याला बदलावं लागेल. हसन मुश्रीफांनी स्टेटमेंट केलंय की तुम्ही आमचे पटना कचाकच दाबा आणि आम्ही तुमच्या घरी येऊन तुमचं सहभाग घेतो. हो, त्यांची आता आम्ही बटणं कचाकच दाबणारच आहोत आणि त्यांचा पराभव करणार आहोत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. असं असताना याच जिल्ह्यातून सर्वात जास्त शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात खालच्या स्तरावर आरोप प्रत्यारोप होतात. एकही पदाधिकारी त्याला विरोध करत नाही किंवा निषेध नोंदवत नाही. भाऊ, आता मी आलेलो आहे, मी माहिती घेईन, समजून घेईन. चला, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. तर रवी राणा हे पुढच्या विधानसभेत नसतील असं संजय राऊत यांनी वक्तव्य केलंय.